और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। धर्मेंद्र प्रधान हाय हाय, धर्मेंद्र प्रधान हाय हाय, धर्मेंद्र प्रधान हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, धर्मेंद्र प्रधान हाय हाय, धर्मेंद्र प्रधान हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, धर्मेंद्र प्रधान हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, धर्मेंद्र प्रधान हाय हाय। बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, अरे बंद करा, बंद करा, अरे बंद करा, बंद करा, मुर्दाबाद, मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, 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 मोदी सरकार मुर्दाबाद। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधात कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या फोटोला काळं फासून पायदळी तुडवत तीव्र निषेध व्यक्त केलाय। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे शिक्षण आणि भविष्य संदर्भातील मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या छायाचित्राला काळं फासलं, तसेच फोटोला चपलेने मारत पायदळी तुडवून केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला। आंदोलनादरम्यान मोदी सरकार आणि भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मनसे पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। विद्यार्थी शिक्षण आणि आपल्या भविष्यासाठी जंतर मंतरवर बसले होते, त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही, मात्र त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो। 2024 मध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्या। देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरोधात लढावं लागलं, गोळ्या झेलाव्या लागल्या आणि आता शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना लाठ्या खाव्या लागत असतील तर हा लोकशाहीचा पराभव आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली आहे। आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत की देशद्रोही, त्यांच्याशी अशा प्रकारे वागणं योग्य नाही असं म्हणत मनसेने केंद्र सरकारचा जाहीर निषेध केलाय। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। गेले 20 दिवस आपण पाहतोय जंतर मंतरवर जे उपोषण चालू होतं ते उपोषण सरकारने चिरडलं आणि त्यानंतर काल जे विद्यार्थी पुन्हा तिथे मोर्चासाठी जमले होते त्यांच्यावर बेछूट गोळीबार लाठीचार्ज केला, तर या सरकारचा मी जाहीर निषेध करतो। आणि अशा प्रकारे आम्ही भ्रष्टाचार करतो, तुम्ही बोलायचं नाही, आम्ही तुला दडपशाही करतो, तुम्ही बोलायचं नाही, ही जी वृत्ती आहे भाजप सरकारची ही वाढत चाललेली आहे। आणि त्यानुसार आज जर आपण बघितलं तर हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतातील युवकांनी पुढे येऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे आणि या मोदी सरकारचा निषेध केला पाहिजे असं आम्ही आवाहन करतो। मुर्दाबाद। सर्वप्रथम हे जे दिल्लीला बसलेले मोदी सरकार आणि त्यांचा तो अनपढ शिक्षण मंत्री यांचा मी निषेध करतोय। कारण आपण जे विद्यार्थी जे बसले होते हे कशासाठी बसले होते की त्यांच्या न्याय हक्कासाठी बसले होते, मग त्यांना भेटण्यासाठी यांना वेळ नाही। मागच्या वेळेला 2024ला नीटची एक्झाम लीक झाली, त्याच्यामध्ये जवळजवळ 91 विद्यार्थी 1 नंबरला आले होते। मग 720 गुणांची जी परीक्षा असते त्याच्यानंतर ती परीक्षा रद्द केली, मग पुन्हा घेतली, मग ते पुन्हा घेतल्यानंतर फक्त 14 ते 15 म्हणजे 14,000 लोकांपैकी 14 ते 15 विद्यार्थी पास झालेले। मग यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केलेला आहे। मग ह्या मूर्खाला एवढी सुद्धा अक्कल नाही की विद्यार्थी कशासाठी बसलेले आहेत, त्यांना तिथे जाऊन भेटण्याची वेळ नाही यांना। मी आपल्या माध्यमातून त्यांचा निषेध करतोय, कारण ज्या वेळेला आपल्याला इंग्रजांपासून आपल्याला आझादी मिळवायची होती त्यावेळेला आपल्याला गोळीबार झाला, गोळ्या खायला लागल्या
आणि आता आपल्याला शिक्षणासाठी लाठ्या काठ्या खाव्या लागतात. कारण आपण पाहिलेले, आम्ही तुमच्या माध्यमातून पाहिलेले की जे विद्यार्थी बसलेले होते तिथं त्यांच्या डोके फोडले, हातापायावर पट्टे आले, वण आलेले, असा लाठीचार्ज केले. मग ते विद्यार्थी आहेत का देशवादी आहेत, देशद्रोही आहेत, हे सुद्धा कळायला पाहिजे. म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज कल्याण शहरातर्फे या भाजप सरकारचा आणि खास करून त्या धर्मेंद्रचा निषेध करतोय. खरं तर आज जे विद्यार्थी आहेत त्यांचा फक्त एकच गोष्ट आहे की हे जे काही झालेलं आहे त्याबद्दल तुम्ही शिक्षण मंत्री जे आहे धर्मेंद्र प्रधान यांचा त्यांना राजीनामा द्यायचा आणि ते साधी गोष्ट जर करू शकत नाही, कारण हीच पिढी ही भावी पिढी होणार आहे. जर आताच्या सरकारला एवढंही जमत नसेल आणि त्यांचे विचार त्यांपर्यंत पोहोचून सुद्धा आज ते पोलिसांना पुढे करतायत, त्यांच्यावर विचार विनिमय करायला येत नाहीये, तर खरंच मला असं वाटतं या जो सरकार आहे त्याने पूर्णपणे राजीनामा द्यावा आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा. या सरकारचा निषेध आहे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हे सरकार नको आहे. आम्ही सामान्य जनता असो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहर, आम्ही सर्वजण ह्या महिला सर्व मिळून आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. आंदोलनावेळी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.